मित्रांनो, ज्या पालकांच्या पाल्यांचं RT ॲडमिशन 2025-26 मध्ये सिलेक्शन झालेलं नाही, अशा पालकांसाठी एक दुसरा ऑप्शन आहे, तो म्हणजेच KVS ॲडमिशन 2025-26. याला आपण केंद्रीय विद्यालय संघटन ॲडमिशन 2025-26 असे देखील म्हणतो. केंद्रीय विद्यालय संघटनमध्ये RTच्या 25% जागा राखीव असतात. असं नाही आहे की यामध्ये फक्त सरकारी कर्मचारी असेल तरच तुम्ही फॉर्म भरू शकता. सर्वसामान्य माणूस देखील यामध्ये फॉर्म भरू शकतो, जर आपले सर्व कागदपत्रे ओके असतील, जर तुमचं उत्पन्न 1 लाखाच्या आतमध्ये असेल, तुम्ही कास्ट कॅटेगरीमध्ये येत असाल आणि तुमच्या वयाचे मुलाचे जे वय आहे ते इयत्ता पहिलीसाठी किंवा नर्सरीसाठी, ज्युनियर KG साठी बसत असेल, तर तुम्ही इथे बालवाटिका 1 आणि बालवाटिका 3 तसेच इयत्ता पहिलीसाठी ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू आहे. आता याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओत मी सांगत बसणार नाही आहे, कारण की याची ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 24/3/2025 रात्री 10 वाजेपर्यंत आहे. तर तुम्हाला ही माहिती लेट मिळेल आणि तुम्ही माहिती घेण्याच्या नादामध्ये जर तुमचं ॲडमिशन व्हायचं असेल तर तुम्ही फॉर्म भरायचं राहून जाईल. तर त्यापेक्षा मी तुम्हाला एक सजेस्ट करतो, तुमच्या जवळील जे काही सायबर कॅफे असेल त्या सायबर कॅफेमध्ये जावा, त्यांना सांगा की मला केंद्रीय विद्यालय संघटनचा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. जर बालवाटिकासाठी तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर त्याची एक वेगळी वेबसाईट असते आणि इयत्ता पहिलीसाठी फॉर्म भरायचा असेल तर त्याची देखील एक सेपरेट वेबसाईट असते. तर तुम्ही सायबर कॅफेवाल्याकडे गेल्यानंतर तो ऑनलाईन चेक करेल कोणकोणती कागदपत्रे लागतात, तसेच तुमचा फॉर्म जो आहे तो भरून देईल आणि फॉर्म चुकणार नाही याची काळजी ते घेतात. तर तुम्ही सायबर कॅफेवाल्यांकडे जा आणि जर तुमचा RT नंबर नाही लागला तर तुम्ही केंद्रीय विद्यालयासाठी नक्की ट्राय करा. यामध्ये RTच्या 25% जागा ह्या रिझर्व असतात आणि केंद्रीय विद्यालय हे छोटी संघटना नाही आहे, खूप मोठी संघटना आहे. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचेच म्हणजेच मिलिटरी असतील किंवा मोठे मोठे ऑफिसर असतात, त्यांची मुले इथे शिकायला असतात. तर तुम्ही नक्की इथे ट्राय करा.